नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं का म्हणतात हे आज मला कळालं. तर महिन्याभरापासून प्लॅनिंग चालली होती की आम्हाला अक्कलकोटला जायचं आहे, पण काम आहेत का आज आम्हाला असं वाटलं की आम्हाला स्वतः स्वामींनीच बोलवलं आहे. कारण ऑफिसवरून आल्यावर आमचा 5 मिनिटात प्लॅन झाला आणि आम्ही स्वामींचे दर्शन घेऊन निघलो स्टेशनकडे. स्टेशनवर जायच्या आधी आम्ही चहा घेत होतो त्यावेळेस आम्हाला एक बॅड न्यूज कळली, ती म्हणजे की ट्रेन ही 2 तास लेट आहे. 2 तास म्हणतात आमची ट्रेन 2 तास 40 मिनिटं लेट झालेली होती. त्यात पाऊस पण वाढला होता, पण थोड्या वेळाने फायनली एवढ्या सगळ्या प्रयत्नानंतर आम्ही निघलेलो आहे. आम्ही रूमवरून निघलो खरं, पण अडचणी की आमचा पिच्छा सोडत नव्हती. मोंडो चौकाची भली मोठी ट्रॅफिक पार करता आम्ही केपीच्या रोडने पुणे स्टेशनला निघलो. आम्ही उद्यान एक्सप्रेसनी पुणे स्टेशन ते सोलापूरला जाणार होतो. आमचा प्लॅन अचानक ठरला म्हणून आम्ही सोलापूरला उतरलो होतो. तसं अक्कलकोटला पण रेल्वे जाते. रेल्वेमध्ये बसले आम्ही, बाहेरचं नेचर एन्जॉय केलं आणि आतमध्ये हे येड्यात काढते ती समजतं सगळं मराठीत. बाई कशी गुलवाजी कळते ट्रेनमध्ये 2 मित्र भेटले जे की सोलापूरचे होते. त्यांनीच मला सांगितलं की सोलापूर रेल्वे स्टेशनहून अक्कलकोटला कसं जायचं. त्यानंतर मी त्यांना माझी आयडी पण सांगितली. तेवढे 2 फॉलोअर वाढले आपले. त्या दोघांची नावं केशव आणि श्रीकांत होतं. त्यामधल्या केशवने आम्हाला रिक्षापाशी सोडलं. थोडंफार कमी जास्त करून आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि उतरलो रंगभवन स्टॉप. शक्यतो इथून कायम बस चालू राहते, पण आम्हाला तुफानी करायचं होतं. आम्ही रिक्षामध्ये बसलो. रंगभवन पासून कायम बसेस चालू राहत्या. जर तिथून त्या बसमध्ये बसलं तर ती बस आपल्याला डायरेक्ट अक्कलकोट बस स्टँडवर सोडते. तिथून मंदिरात फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर, जे की तुम्ही पायी पण जाऊ शकता. सरकारने आपल्यासाठी सरकारी वाहनं बनवली आणि त्याचा फायदा उचलत जा. कारण सरकारी वाहनांचा फायदा काय असतो आम्हाला तिथे कळलं. कारण रिक्षावाल्याने एक्स्ट्रा पैसे घेऊन पण आम्हाला 2 किलोमीटर मागं सोडलं होतं. अक्कलकोटला येताना चुकून सुद्धा रिक्षामध्ये यायचं नाही अजिबात नाही. 2 किलोमीटर चलत चलत आम्ही आलो, पण स्वामींचं मंदिर बघितलं आमचा सगळा थकवा निघून गेला. या पूर्ण प्रवासामध्ये आमची एनर्जी कधी कमी झालीच नाही, कारण प्रत्येक पावली स्वामी आमच्या सोबत होते. स्वामींची दर्शनही व्यवस्थित झाली. आता वेळ होती पुढच्या प्रवासाची.